नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने गावठी बनावटीची पिस्टल व 2 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या इसमास जेरबंद केले आहे. शहरातील स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम दहशत माजवण्याच्या उद्देशाने कमरेस गावठी बनावटीची पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने तेथे जाऊन शोध घेतला असता सदर इसमास ताब्यात घेऊन उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 काडतूस आढळून आले. सदर 27,000चा मुद्देमाल जप्त केला असून सदर संशयित साहिल केदार अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. नमस्कार, मी दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन. काल दिनांक 21/3/2025 रोजी आम्हास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ गावठी पिस्तल बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत आहे. अशी बातमी मिळाल्याने मी PSI राठोड व DB स्टाफ यांना बोलून सदरची बातमी त्यांना सांगून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सदरची टीम त्या ठिकाणी गेली असता तो इसम फिरत असताना आमचे DB स्टाफ आणि PSI राठोड साहेब यांनी त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव पंचांसमक्ष साहिल सुनील केदार, राहणार नारायण 4 मास्तर चाळ चित्तोड रोड असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेच्या पॅन्ट आहे त्याच्यात एक गावठी पिस्तल स्टील बॉडी आणि मॅगझिन असलेला 25,000 रुपये किमतीचा आणि 2 जिवंत काडतूस 2,000 किमतीचे मिळून आले. सदरच्या कारवाईच्या अनुषंगाने भारतीय हत्यार अधिनियम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस गणेश पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक काळे सर, SDPO उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.